आता फवारणी करत आहो तर जनरली थोडं 2 मिनिट बंद करा. आपण ही जी फवारणी आहे मंगीलाल भाऊ आता घेतो आहे आणि जनरली लोक सोयाबीन निघल्यानंतर मग फवारणी करतात. आपण जी फवारणी आता करतो आहे तर याचा काही फायदा होईल का? याचा फायदा आहे सर, आळे आहे हां ते पान असं चिपकून आहे ते हां 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 हे हे इथे पान दिसत आहे तसं. हे असं पान आहे हां ते खुले होईल फुला हां यातनी आळे राहते, हां छोटी बारीक. बारीक आळे राहते. हां 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 त्याच्यामुळे फवारणी करायला लागते. हो. सगळं म्हणजे पानं खराब होते. आणि सोबतच जे आपण टॉनिक आणलेलं आहे तर त्या टॉनिकनं जे आहे तर ते आता फांद्या पण जास्त करल है ना. फांदी जास्त होईल हां 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 आणि पुन्हा आणखीन हे रोगराई कमी होईल. हां हां म्हणजे आपण इतर तर खर्च करतोच, परंतु तुरीला आपण सोयाबीनमधलं इतर पीक आहे जर त्याला मुख्य पीक म्हणून घेतलं हो तर निश्चितपणे त्याच्या उत्पादन वाढीस मदत होईल. बरोबर आहे ना. हो हो. तर मग हा मित्रांनो आम्ही आता ही पहिल्या तर 2 फवारण्या आपण सोयाबीनसोबत दिलेल्याच आहे. तर सोयाबीनला आपल्या 15 दिवस लागतील आणखी नाही का. 15 दिवस. सोयाबीनला आपल्या माल पण बरं आहे आता. हो. तर या परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण जे आहे एकदा अशी फवारणी करा, ठीक आहे ना, जेणेकरून आपल्या उत्पन्नात त्याची वाढ होईल. ठीक आहे.